शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे आरंभिक जोडी सायकल संघाची विष्णू बिचुकले आणि रितेश यादव यावेळेस आपण पाहत आहात. तर सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज केतन. तर चला विनंती असेल मागच्या सामन्याचा हिरो ज्याने नक्कीच एकाधिक पूर्ण किल्ला लढवला आणि आयोजकांच्या वतीने मात्र एकमेव नाव समोर आलं तर ते म्हणजेच अनडाउटेबल नाबाद खेळी करणारा फलंदाज अजय पोपेडा, ज्याच्या बॅटमधून आले सलगचे 4 चौकार. एकूण 8 चौकारमध्ये 11 चेंडूमध्ये जवळपास घणाघाती खेळी करणारा, नाबाद 34 धावांची खेळी करणारा अजय पोपेडा ठरतोय या मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर चला विनंती असेल अजय आपण व्यासपीठावरती यायचंय. विनंती असेल यावेळेस व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र वितरित केलं जाईल. नक्कीच अजून देखील एक मोठा सामना आपल्या भेट झालेला आहे. सायकल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दरम्यान. एकीकडे असेल विष्णू बिचुकले, एकीकडे असेल केतन, एकीकडे असतील रितेश यादव, एकीकडे असतील नक्कीच मी म्हणेल बाबू असतील. एक मोठी दिग्गज खेळाडूचा बनवलेला हा संघ असणार. यावेळेचा हलकासा लॉफ केला चेंडू होता, चेंडू केला तो आपल्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्राची चेंडू खाली येतोय, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. मात्र 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेच्या भराभरी समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती बिनगडी बाद 7च्या घरामध्ये. विष्णू खेळतो आपला नाबाद एका चौकारांशी 5 या धावसंख्येवरती. तर रितेश यादव बाबू खेळतोय आपला नाबाद 2 या धावसंख्येवरती. नक्कीच एक मोठी फाईट, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती यावेळेस आदरणीय श्री संजय रामचंद्र चौधरी यांच्या अभिषेक चिंतन निमित्ताने क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये. या दरम्यान हलकासा खराब चेंडू आणि चेंडूवरती मात्र मिळत आहेत त्या दणदणीत खणखणीत 6 धावा. तर नक्कीच या क्रिकेट शृंखलेमध्ये एक अनोखं बक्षीस आलेलं आहे. जर विघ्नेश यांनी जर झेल पकडला तर मात्र जयेश जळे यांच्याकडून मात्र तुम्हाला 501 रुपये देऊन तुमचा सन्मान केला जाईल. या दरम्यान बॅकफूट पंच पाहायला मिळाला, देखना फटका पाहायला मिळाला. काय फटका होता, अप्रतिम फटका होता. फलंदाज रितेश यादवच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा खणखणीत दणदणीत फटका. धावसंख्या जाऊन थांबते ती 17च्या घरामध्ये. धन्यवाद. यानंतर एका षटकाचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज उमेश भोईर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. विष्णू विरुद्ध उमेश, उमेश विरुद्ध विष्णू असा हा सामना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे असेल विस्फोटक फलंदाज विष्णू बिचुकले तर एकीकडे असेल गोलंदाज
उमेश भोईर ज्याचा फिरकीकार यावेळेस बघा राईट द स्लॉट चेंडू हवेत वास्तव्य करतोय चेंडू जातोय तो सीमेरेषे नजीक उभा असलेला क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये परंतु बॉडी बॅलन्स मात्र पाठीमागे गेला आणि देऊन गेला तो मात्र 6 धावा. डीजे पाहिली जाते. फलंदाज विष्णू बिचोकले ऑन फायर. या दरम्यान आपण पाहतात व्यासपीठावरती आदरणीय श्री संजय सरांचे परममित्र श्री हरीशजी केनी साहेब यांचे ते शुभ आगमन झालेले. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत. जवळपास 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि मी म्हणेल यावेळेस विष्णू बिचोकलीची बॅट मध्ये तळपलेली गेलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 2 गडी बाद म्हणजे 18.00 सरासरीने 36 धावा यावेळेस आणि नक्कीच जमेची बाजू एक म्हणजेच की अद्याप कोणताही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाहीये ते शिवगड स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या कोणत्याही गोलंदाजांना. तर डीजे आपण थांबत 1 मिनिट आपण वळतो आहोत सत्कार समारंभाकडे. अतिथी देवो भव. आपण हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे मात्र आपण इथे आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. या दरम्यान विनंती असेल आदरणीय श्री संजय चौधरी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या व्यासपीठावरील जनसामान्यांचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि नक्कीच मी म्हणेल गोरगरिबांचे कैवारी आदरणीय श्री रामदास शेठ शेवाळ साहेब पनवेल रायगड जिल्हा प्रमुख यांचे ते शुभ आगमन झालेले. मित्रप्रेम काय असतं याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आदरणीय शेवाळ साहेब असतील आणि चौधरी साहेब असतील. यावेळेस आपण पाहतात व्यासपीठावर मायेची उपदार शाल आणि सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणजेच श्रींची प्रतिमा देऊन आदरणीय शेवाळे साहेबांचा इथे सत्कार केला जातोय चौधरी साहेबांच्या माध्यमातून. यानंतर विनंती असेल हरीश केनी साहेब यांना की आपण कृपया व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय. आपला देखील आपण सत्कार करणार आहोत. नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये कळंबोली प्रीमियर लीग झाली आणि नक्कीच त्या संघातील संतोष मदने याला मात्र रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे माध्यमातून मात्र बाईक दिली गेली आणि आज त्या बाईकचा मात्र इथे अनावरण सोहळा आपण इथे पाहणार आहोत. आदरणीय श्री रामदास शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून ती बाईक दिली गेली आहे. यानंतर विनंती असेल संजयजी म्हात्रे साहेब आपण देखील व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि शुभ उपस्थितीमध्ये यावेळेस आपण पाहतात सत्कार समारंभ सोहळा चालू आहे. संजय म्हात्रे साहेबांचा सत्कार इथे केला जाईल. मायेची उपदार शाल तसेच श्रींची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन
संजय म्हात्रे साहेबांचा सत्कार केला जाईल। संजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेस आपण पाहत आहात। यानंतर आपण सत्कार पाहणार आहोत आदरणीय श्री तुकाराम शेठ सरक यांचा, एक युवा उद्योजक ज्यांनी वाहतूक क्षेत्रामध्ये अल्पावधीत शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं याचं जीवन त्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्वांचे लाडके तुकाराम शेठ सरक साहेब यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। विनंती असेल की आपण कृपया मध्यभागी यायचे व्यासपीठाच्या। सत्कार मूर्ती संजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेस व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तुकाराम शेठ सरक यांचा आपण सत्कार पाहत आहात। मायेचे उपदार, शाल, सुगंध प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण भेट श्रींची प्रतिमा देऊन यावेळेस उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला जातोय। यानंतर आपण सत्कार पाहणार आहोत आदरणीय श्री डी एन मिश्रा साहेब यांचा, एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी नक्कीच आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी भुरळ घातली असेच आमचे डी एन मिश्रा साहेब यांचा आपण सत्कार पाहत आहोत। यानंतर आदरणीय श्री एकनाथ कुंभार साहेब यांचा पण सत्कार पाहणार आहोत। अध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी वाहतूक सेलचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा पण देखील सत्कार आपण पाहणार आहोत। बघा मित्र परिवार काय असतो, कृष्ण आणि सुदामाची मैत्री बघितली आणि आज आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून संजय चौधरी साहेब आणि त्या सर्वांचे मित्र परिवार आपण इथे आलेले आहेत, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहतात एकनाथ कुंभारे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय आदरणीय संजय सरांच्या शुभ हस्ते। यानंतर आपण सत्कार पाहणार आहोत सचिन पवार साहेबांचा। नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की सत्कार असल्यामुळे आम्ही मॅचचा सामन्याचा आपण इथे धावसंख्या 48, एक गडी बाद 48। पुढील सत्कार असेल दिलीप लोखंडे साहेबांचा। दिलीप लोखंडे साहेब आपण कृपया व्यासपीठाच्या मध्यभागी घ्यायचंय। दिलीप लोखंडे, धावसंख्या आहे ती 48, या षटकातील तीन चेंडू झालेले आहेत। यानंतर सत्कार असेल आदरणीय श्री धनाजी तरंगे साहेबांचा। खूप मोठा मित्र परिवार यावेळेस आपण पाहतात संजय सरांचा, दोस्तीतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे संजय सर यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा पूर्ण मित्र परिवार मित्र सोहळा आज इथे उपस्थित आहे। यावेळेस आपण पाहत आहात पनवेल रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय श्री शेवाळे बापू यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री संजय चौधरी साहेबांचा आपण इथे मायेचे उपदार, शाल आणि सुगंध प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात। दीर्घ आयुष्याच्या मात्र यावेळेस शुभेच्छा दिल्या गेल्यात त्या आमचे शेवाळे बापू यांच्या माध्यमातून। तसेच त्यांच्या समोर आपण पाहत आहात तुकाराम शेठ सरक असतील, त्यानंतर श्रीकांतजी फाळके असतील, यांचं देखील आपण यांच्या माध्यमातून देखील खूप शुभेच्छा दिल्या गेल्यात। यानंतर आपण सत्कार पुढे चालू करणार आहोत। किरवली गावचे ग्रामस्थ आदरणीय प्रतिष्ठित मान्यवर सुनील पाटील साहेब यांचा देखील आपण सत्कार पाहणार आहोत। किरवली गावचे प्रतिष्ठित मान्यवर सुनील पाटील साहेब यांचा आपण सत्कार पाहणार आहोत। यानंतर आपण पाहणार आहोत आदरणीय श्री अरुण पाटील साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत। किरोली गावचे आदरणीय श्री सुनील पाटील साहेब एक प्रतिष्ठित मान्यवर, नक्कीच किरोली गावावरून थेट आदरणीय संजय सरांना मात्र थेट भेट आणि शुभेच्छा त्यांच्यासाठी यावेळेस पाहत आहात। पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा सगळा सत्कार समारंभ सत्कार सोहळा आपण इथे पाहत आहात। यानंतर अरुण पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठाच्या मध्यभागी यायचंय। दरम्यान आपण व्यासपीठावर पाहत आहात अरुण पाटील साहेब असतील, त्यानंतर खुटारी गावचे प्रतिष्ठित मान्यवर संजय भोईर साहेब, केदार पाटील या सर्व मान्यवरांच्या यावेळेस सत्कार करतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील
आदरणीय श्री संजय रामचंद्र चौधरी या साहेबांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी स्वतः इथे आलेले आहेत. वेळात वेळ काढून आपण पाहतात की सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. मित्र परिवार काय असतो आणि नक्कीच मी म्हणेल की खूप मोठा असा मित्र परिवार आहे आदरणीय संजय सरांचा आणि त्या सर्वांचे आशीर्वाद यावेळेस आपण पाहत आहात. यावेळेस उपस्थितीमध्ये या क्रिकेटचा महासंग्राम हे एक मात्र निमित्त आहे, परंतु मित्रप्रेम काय असतं हे दाखवण्यासाठी मात्र यावेळेस आपण पाहतात की व्यासपीठावरती भला मोठा असा मित्र परिवार यावेळेस आपण इथे पाहत आहात. यानंतर अरुण पाटील साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. तदनंतर खुटारी गावचे आदरणीय संजय भोईर साहेबांचा देखील आपण सत्कार इथे पाहणार आहोत. किरोली गावचे अरुण पाटील साहेब आणि तदनंतर सत्कार असेल तो खुटारी गावचे आदरणीय श्री संजय भोईर साहेबांचा. खुटारी गावचे मान्यवर आदरणीय श्री संजय भोईर साहेब यांचा देखील आपण इथे सत्कार पाहणार आहोत. मायेचे उपदार शाल, सुगंध प्रतीक, पुष्पगुच्छ आणि श्रींची प्रतिमा देऊन इथे आपण उपस्थित मान्यवरांचा आपण इथे सत्कार पाहत आहोत. अतिथी देवो भव. तदनंतर खुटारी गावचे संजय भोईर साहेब यांचा आपण सत्कार पाहणार आहोत. यानंतर केदार पाटील साहेब यांचा देखील आपण सत्कार पाहणार आहोत. केदार पाटील साहेबांचा सत्कार होतोय. नक्कीच खूप मोठा असा हा मित्र परिवार आणि नक्कीच इथे आपण पाहता चालू सामना रंगतोय तो या पहिल्या फेरीतील अंतिम सामना सायकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिव गर्जना स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेक जिंकली ती शिव स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते यावेळेस सायकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला आणि हे सायकृपा संघाने आमंत्रण स्वीकारलं आणि जवळपास 3 षटकांचा म्हणजेच 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 18 चेंडूचा खेळ संपते धावसंख्या धावफलकावरती मात्र 64. मी म्हणेल यावेळेस की या आजच्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट टोटल जर कोणत्या संघाची असेल ना तर ती मात्र सायकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली संघाची. कारण विचार केला तर विष्णू बिचुकले कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात की संपूर्ण जबाबदारी या स्वीकारली ती यावेळेस संघनायक विष्णू बिचुकले यांनी आणि 3 षटकार 1 चौकार 10 चेंडूचा सामना करत 25 धावांची घणाघाती खेळी करतोय तो यावेळेस फलंदाज विष्णू बिचुकले. तर इंडिया नंबर 3 वरती आलेला फलंदाज दादू म्हणजे हर्षद पवार देखील मात्र काही कमी नाहीये. त्याने देखील 5 चेंडूचा सामना करत 3 षटकार 2 चौकार म्हणजे एकूण 26 धावा धावफलकावरती माफ करा एकूण धावा जमवल्यात. तर मी म्हणेल की 5 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची चांगली बहारदार भागीदारी केली ती दुसऱ्या विकेटसाठी यावेळेस विष्णू आणि दादू यांनी. धावसंख्या धावफलकावरती मात्र 69. धावसंख्येचा डोंगर आता मात्र उभा केलाय. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका प्रयत्न मात्र सफल ठरतोय मात्र गोलंदाज आणि या दरम्यान दुसरा मोठा हादरा मिळतोय डीजे ला मात्र संधीमध्ये. कारण बराच वेळ शांत असलेला डीजे आता मात्र पुन्हा एकदा धडकणार आहे.
शिवगर्जना विपक्ष साई कृपा चौथं षटक प्रगतीपटावर आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज केतन कडव. ब्लॉकर मध्ये चेंडू खेळून काढला लॉंग क्षेत्रामध्ये. तिथे संदेश चौधरी क्षेत्र उपस्थित आणि एकच धाव मिळेल संघाला. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 70. आजच्या दिवसातील उच्चांक गाठण्याचा विक्रम केलाय फलंदाजांनी. तसेच साई कृपा संघाने पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्याचे सज्ज. एला जेटकडून मारा केला गोलंदाज केतन कडव. पुन्हा एकदा ड्रॉप केलंय लॉंग ऑफच्या दिक्कतमध्ये. पुन्हा एकदा संदेश क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव मिळेल. सन्मान देतो चेंडूला आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 71. विनय तुम्हाला मी थांबवतो एक मिनटं. या दरम्यान आपण पाहतात एक युवा उद्योजक आदरणीय श्री विनोद भाऊ पाटील यांना साहिल क्रेन सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा आदरणीय श्री विनोद पाटील यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी. ओ टू विनायक. लॉंग क्षेत्रामध्ये मला चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 7 धावांसाठी. ठोक डीजे. सत्याहत्तर धावा कुठून काढल्यात. 78 धावांचं आव्हान ठेवलंय शिवगर्जना संघासमोर. शिवगर्जना संघ देखील कमी नाहीये. आपण पाहू शकाल अनिकेत भगत, बंटी पाटील, उमेश भोईर सारखे फलंदाज घणागती फलंदाज संघामध्ये आहेत. साईनाथ बाबा एक विशेष निवेदन आहे. नक्कीच आयुष माळी सन्मान्य श्री आयुष माळी आणि संदेश भोसले साहेबांचं शुभागमन झालं आहे. सिद्धेश भोसले साहेबांचं शुभागमन झालं आहे. त्याचप्रमाणे सुरेश सरांचं आगमन झालं आहे. तरी त्यांनी मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. तुमचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे विनोद पाटील साईल क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर यांनी देखील मंचावर विराजमान व्हायचं आहे. आमच्या आयोजक कमिटीकडून तुमचं हर्ष स्वागत आहे. नक्कीच एक जरुरी निवेदन आहे. रॉयल संघाचा कर्णधार आणि बॅड बॉय संघाचा कर्णधार सामाजिक कक्षेसाठी नाणेफेकीसाठी सामाजिक कक्षेमध्ये यायचं आहे. नक्कीच मंचावर विनोद पाटील सरांचं आगमन झालं आहे. तरी आमच्या कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तरी सुरेश परशे साहेबांचं देखील आगमन झालं आहे. तरी त्यांनी विराजमान व्हायचं आहे. काळभैरव क्रिकेट क्लब व शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच मी विनंती करेन श्री संजय चौधरी साहेबांना की त्यांना सन्मानित करायचं आहे. होळी मैदानाच्या इथे आपण पाहू शकाल 77 धावा काढत 78 धावांचं आव्हान ठेवलं शिवगर्जना संघासमोर. सलामीवीर गेलेत. आपण पाहू शकाल उमेश भोईर आणि अनिकेत भगत. दोघांचा विचार केला तर ग्रामीण क्षेत्रातील नक्कीच
सत्कार समारंभाकडे आपण वळूया. मी संजय चौधरी साहेबांना विनंती करेल की विनोद पाटील सरांचा सन्मान करायचा आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची परंपरा अतिथी देवो भव आणि अतिथी देवो भवला जागत पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं आहे. तरी सुरेश परशांना विनंती करेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांनी मी संजय चौधरी साहेबांना विनंती करेल सुरेश चौधरी यांचा सन्मान करायचा आहे. सुरेश परशे साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी प्रोफेशनल आहे ना, पार्ट टाइम वाला आहे ना, प्रोफेशनल असल्यावर नाही होत. ओळ्या मैदानाच्या कडे आपण पाहू शकाल प्रितेश चौधरी साहेबांचं आगमन झालं आहे. तरी मंचावर त्यांनी विराजमान व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शान वाढवायची आहे. त्याचप्रमाणे आपण मंचावर पाहू शकाल प्रतीक चौधरी साहेब देखील मंचावर विराजमान आहेत. मी आता झालो कळंबोली गाव चषक यांच्या मार्फत गेल्या 2-3 वर्षाआधी आयोजित केलं जायचं. नक्कीच त्याने अनाऊन्स केलं या शिवरात्रीला गाव चषक ठेवणार आहेत ते कळंबोली गावातील खेळाडूंसाठी. नक्कीच प्रतीक चौधरी अनाऊन्स करतात इथे कळंबोली गावातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. नक्कीच 19 फेब्रुवारीला कळंबोली गावातील मॅच होतील. वळूया मैदानाकडे. आपण कंचांच्या भूमिकेत पाहू शकाल कल्पेश मोहिते आणि खंडेश्वर पोपेडा. सूरज पोपेडा माफ करा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज ओम आणि फलंदाजी मार्कवर उमेश भोईर. उजव्या हाताचा फलंदाज घणाघाती फलंदाज. स्ट्रॉंग झोन पाहिला तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि फाईन लेग. फुटबॉल चेंडू समजत नाहीये. चेंडू जाते खोलामध्ये आणि एक चोरटी धाव मिळते संघाला. एका धावने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 1 धाव. राहुल नाही नक्की राऊंड द विकेट हायवेन कडून मारा करतोय गोलंदाज ओम. प्रथमच स्ट्राईक एंड अनिकेत. फुटबॉल चेंडूचा समाचार घेतला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. विनायक तुम्हाला ते काय काय थांबवतोय. आपण पुन्हा एकदा वळतो आहोत हॅलो सत्कार समारंभाकडे. तर विनंती असेल आदरणीय संजय सरांना की आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री संकेत महाकाळ साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत. एक निवेदन आहे. रॉयल संघाचा कर्णधार आणि बॅड बॉय संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय श्री संकेत महाकाळ साहेबांचा आपण सत्कार इथे पाहत आहात. मायेचे उपदार शाल सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ आणि हिरवळ फार्म यांच्या माध्यमातून श्रींची प्रतिमा. या दरम्यान विनंती असेल पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय श्री विजय शेठ खानावकर यांना की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आदरणीय श्री संजय साहेब यांच्या वतीने मात्र तुम्हाला विनंती केली जाते. यानंतर आपण पुढचा सन्मान पाहणार आहोत आदरणीय सोपान साहेब यांचा.
अतिशय मोठा मित्र परिवार आपण पाहत आहात या क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटची शृंखला ही एक मात्र निमित्त आहे. आज मित्र परिवार मित्र स्नेह मेळावा यावेळेस आपण म्हणू इच्छितो. सोपान साहेब यांचा देखील आपण सत्कार पाहत आहात. तदनंतर पुढील सत्कार असेल आदरणीय श्री परेश जळे साहेबांचा. मी परेश जळे विनंती विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या मुख्य भागे मध्यभागी यायचंय. मी विनंती करेन बॅड बॉय संघाचा कर्णधार आणि रॉयल संघाचा कर्णधार यांनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. यानंतर आपण सत्कार पाहणार आहोत सुजोत चौधरी साहेबांचा. मायेचे उपदार शाल सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रींची प्रतिमा 4 वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती श्री गणराय आणि या गणरायाची प्रतिमा देऊन यावेळेस आपण पाहत आहात सुजोत चौधरी यांना देखील आपण यानंतर पुढील सत्कार असेल करण जळे सरांचा. आदरणीय करण जळे साहेब आपण देखील व्यासपीठ मध्यभागी यायचंय. यानंतर पुढील सत्कार असेल आदरणीय श्री प्रितेश चौधरी साहेबांचा. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की चालू सामन्याचं धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये कारण खूप मोठा असा मित्र परिवार यावेळेस उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ इथे व्यासपीठावर चालू आहे. नक्कीच वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू टाकला होता तो नो करार केलाय पंचांनी. विनंती असेल चला करण जळे साहेब आपण देखील व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं. आपला देखील यथोचित मानपान सत्कार इथे होईल. नाबाद 50 म्हणजेच अर्धशतकाचा उंबरठा ज्यांनी गाठला असे आमचे आदरणीय श्री संजय चौधरी साहेब यांच्या माध्यमातून यावेळेस करण जळे सरांचा देखील आपण ते सत्कार करणार आहोत. नक्कीच मी रामचंद्र चौधरी सरांना विनंती करेल की या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. बिग फाईट आपण पाहू शकाल. रॉयल विपक्ष बॅड बॉयज. इकडे पाहू शकाल सागर, एकीकडे पाहू शकाल परेश कडके. टेलिस कॉल आणि रॉयल संघाने टॉस जिंकलाय आणि परेश आपल्यासोबत जोडलेत. तर मी परेशला विचारेल तुला आयोजनाबद्दल काय वाटतं. आयोजन खूपच सुंदर आहे. त्यानंतर आता बॅड बॉय संघासमोर तुम्ही खेळताय तर तुमची रणनीती वगैरे काय असणार आहे. क्षेत्ररक्षण. नक्कीच तर नक्कीच नुकत्याच झालेल्या या नाणेफेकीमध्ये रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथमतः बॅड बॉयज संघाला मात्र आमंत्रित केले गेले. पंच हा चेंडू इशारा करायचा आहे अवांतर आहे की यस आहे. धन्यवाद. अवांतर चेंडू आहे. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीच्या मध्ये रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथमतः आमंत्रित केलंय ते बॅड बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. तर चालू सामना यावेळेस पहिल्या फेरीतील अंतिम सामना शिव गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध साईकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहत आहात. नक्कीच एक स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा प्रतिष्ठेची. फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. फलंदाज बंटी पाटील आपण ऑन फील्ड पाहू शकाल. तर धन्यवाद. यावेळेस आपण पाहतात स्कोर बोर्ड आपण जर टाकलं कटाक्ष तर एक गडी बाद 14 धावसंख्या धावफलकावरती केली गेली अंकित. येणारे 15 चेंडू आणि 64 धावांची गरज. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात बंटी पाटील एक मोठं नाव यावेळेस खेळपट्टीवर शिव स्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोलीच्या माध्यमातून. यावेळेस
जर बघितलं तर नक्कीच मी म्हणेल की गोलंदाज रितेश यादवकडे दिली जबाबदारी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज रितेश यादव. विचार केला तर आतापर्यंत एक खराब चेंडू वगळता मात्र त्यांनी चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन केलंय यावेळेस आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस जर बघितलं तर धावसंख्या फलकावरती 1 होते. अंकित बंटी पाटील आपलं खातं खुलं करतो, वैयक्तिक खातं खुलं करतो 1 या धावसंख्येने. तर एकूण धावसंख्या फलकावरती मात्र 1 गडी बाद 15च्या घरामध्ये. येणारे 13 चेंडू आणि 63 धावांची गरज. यावेळेस बघा राईट द स्लॉट चेंडू येतोय, परंतु मात्र एलिव्हेशन देता आलं नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या करवी दुसरा मोठा हादरा मिळतोय तो शिवस्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. नक्कीच आता खेळपट्टीकडे रवाना होतोय नवीन फलंदाज टिंका. तर अनिकेत करे देखील एक चांगला झेल पकडला आणि दुसरा मोठा हादरा मिळतोय तो शिव गरे संघाला. डीजे यावेळेस येतोय इनॅट नंबर 4 वरती आपण पाहता, माफ करा 4 वरतीच. तर नवीन गोलंदाज यावेळेस अनिकेत करे यावेळेस आपण पाहत आहात जो मुंबई पुणे हायवे इकडून मारा करेल. गोलंदाज अनिकेत करे यावेळेस लोअर फुटा चेंडू होता, फुल टोल वसूल करता होता, परंतु चेंडू मात्र अंतर गाठण्याऐवजी उंची गाठतो आणि म्हणून काय एकच धाव आता मात्र मिळते. या एका धाव समीकरण मात्र 1 वाढते, धावसंख्या थांबते ती आता मात्र 16च्या घरामध्ये. येणारे 10 चेंडू आणि 62 धावांची गरज. चुकलं कुठे तर नक्कीच मी म्हणेल की पहिल्या सत्रामध्ये जी झाली ना भागीदारी मोठी, ती भागीदारी मध्ये विष्णू आणि रितेश यादवच्या माध्यमातून जी झाली ना भागीदारी, ती भागीदारी ते खिंडार पाडणं कुठेतरी अपयश आलं त्यावेळेस. आणि म्हणून काय मात्र त्याच्यामुळेच त्या भरभक्कम भागीदारीच्या जीवावरती जोरावरती मात्र सायकल संघाने चांगली मजल मारली आणि मी म्हणेल की एक चांगला मोठा भला मोठं आव्हान उभं केलं ते शिवस्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या विरोधात. नक्कीच विचार केला तर दादू ज्याने 30 धावांचं योगदान दिलं, विष्णू बुचुकलेंनी मात्र 27 धावांचं योगदान दिलं. मात्र यावेळेस पाहिलं तर अनिकेत करेच्या वरती आता मात्र विश्वास दर्शवला गेलाय. सांघिक कोठ्यातील तिसरं वैयक्तिक कोठ्यातील पहिले षटक घेऊन हाताळतोय तो गोलंदाज अनिकेत करे. अनिकेतचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि पुन्हा आली ती 1 धाव, म्हणजे .1.1चे समीकरण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच बाहेर निघत आहेत आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू हा अवांतर आहे. अनिकेत करे हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. या दरम्यान अवांतर चेंडू, या अवांतर चेंडूने मी म्हणजे फारसा तितका फरक पडणार नाहीये सायकल स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. या दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून 1 धाव आता मात्र मिळते. 1 धावाशी समीकरण मात्र 1 वाढते. बघा एकेरी आणि दुहेरी धावांनी फरक पडणार नाहीये सायकल स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला. जर तुम्हाला तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल ना तर मग मी म्हणले की तुम्हाला हवाई सफर, षटकार आणि चौकार मारते. काय म्हणतील, काय म्हणाले विनायक सर? नक्कीच आपण फायनल एक दिसला चित्रामध्ये मारला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच ह्या खेळाडूला मी पाहिलं होतं. नक्कीच ओव्हर संपते. या खेळाडूला मी पाहिलं होतं रबर क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, पावसाळा क्रिकेट फॉर्मॅटमध्ये याच खेळाडूने तब्बल आपल्या नावावर अर्धशतकीय पारी खेळली होती आणि तोच टिंका भगत आपण पाहू शकाल ऑन फायर झालाय आणि षटकार मारलाय आणि षटकारने संघाची वाढती धावसंख्या केली आहे 25, 2 बाद 25. आपण पाहू शकाल काहीसा एकतर्फी असा आपण सामना पाहू शकाल. हा आत्तापर्यंत
6 चेंडू आणि जवळपास 53 धावांची आवश्यकता असणार आहे शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोलीला. काहीसा एकतर्फा झुकलेला सामना, सामन्यामध्ये दम नाहीये, पण नक्कीच आपण हे विसरून चालणार नाही. बंटी पाटील ऑन स्ट्राईक आहेत. नक्कीच प्रेक्षकांना त्यांच्या बॅटीमधून आपल्याला षटकार चौकार बघायला मिळतील का हा प्रश्न असणार आहे. नवीन गोलंदाज सुनील पाहू शकाल. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न मस्त फसतोय तो फलंदाज बंटी आणि निर्धाव चेंडूची सांगता. एक नवोदित गोलंदाज वापरला गेलाय या सामन्यासाठी. गोलंदाज सुनील, एक युवा टॅलेंट, युवा गोलंदाज. नक्कीच संधी दिली पाहिजे. नक्कीच फायनल क्षेत्रामध्ये मला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. हेच म्हणत होतो मी मित्रांनो, बंटी पाटील सारखा एक नावाजलेला खेळाडू कुठेतरी वेळेच्या अभावी क्रिकेटपासून मागे राहिलाय. नक्कीच या चौकाराच्या मध्ये दाखवून देतोय टायगर अभी जिंदा आहे. नक्कीच फॉर्म इज टेम्पररी प्लस क्लास इज परमनंट. क्लास आहे बंटी पाटील यांच्याकडे आणि त्यांच्यापेक्षा क्लास आहे टिंकाकडे. टिंका देखील खूप घातक असा फलंदाज आहे. येणाऱ्या काही वर्षामध्ये कळंबोलीचं नाव नक्कीच उज्ज्वल करणार आहे टिंका. बघा फलंदाजी, रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. फलंदाज जर सलामीला आला असता तर चित्र काय मॅचचं वेगळं असतं. कारण की 2 चौकार मारलेत त्यांनी आणि चौकार मारताना देखील त्याची कला बघा. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. स्टंपच्या मागे आला, चेंडू टाकलाय वाईट. गोलंदाजाला देखील चक्रावून सोडतोय टिंका. डान्सिंग डाऊन द क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा गोलंदाज सज्जा गोलंदाज सुनील रिव्हर्ससाठी फेस करूलाय. बॅटची एज घेतेय आणि निर्धाव चेंडू जातोय. जर हा चेंडू बॅटला लागला नसता तर कदाचित वाईट मिळाला असता, पण असता नसता या शब्दांना क्रिकेटमध्ये काही स्थान नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुनील यांचा. ब्लॉकमध्ये चेंडू लागतोय पायला आणि पाय चित होतोय फलंदाज टिंका.